आलूबोंडे झाले, खिचडी झाली, नाही का? करा मग जगन सुरू आता, नाही का? झालं वाटते सगळं. पण काय रे ज्या म्हणलं देवलाल ते कसं रे कंदील आबाजीला बोलावं लागत होतं ना. हा का डॅनी आबाजीला तुमच्या सोबत्याला सोडलं तुम्ही, काय बरोबर आहे? म्हणलं ना मी पोट्टेले किती म्हणलं जा बा त्याला बोलवणार ना, त्याच्याशिवाय धकते का आपल्याला फालतू कसं पोटफुगाची पै आहे ना. नसतीची पै आहे त्याला जर बोलावलं नाही का नाही फालतू त्याचं का मन गेलं याच्यात ना आपले पोट फुगते हो. सकाळी आपल्याला कसं कठीण काम होऊन जाईल. ती काही खोटं नाही, नाही का? हो ना, पुरा अर्धा गजच गायब करते ना आपण भाजीत पाहतो ना. मग कसं काय करावं? नाही नाही पोट नाही फुगले पाहिजे आपली. असं करा ना मग. हे पा त्याला 5-6 घेऊन जा बाबू. हे पा 2 प्लेटा घेऊन जा, 7-8 घेऊन जायला कायची हो. म्हणजे नाही त्याचं मन नाही राहत आणि आपलं कसं सुखानं पचन आपल्याला हो. नाही तर खरं नाही त्याचं. तसंच करावं लागेल ते. हे पा जगन हो, एक ताटली घे, त्यातली कसं 10-12 आलूबोंडे घे आणि कंदील बुड्याला देऊन दे. असं म्हणा निवदच नेला बा. आणि बाकीचे अजून म्हणलं एका ताटलीत संकेत आणि तू हो आपल्या घरी काकोल देऊन देतो 2-4 आणि तुझ्या घरी घेऊन जात 2-4. आणि संकेतच्या इथं बस जाय तिकडे. आपल्याच का पोटात सोनं होऊन राहिलं. असं करा ते तर आपल्याला बरं राहील. बरं द्या मग 2 ताटले द्या, ते देऊन द्या आलूबोंडे किती द्यायची द्या, हो नेऊन देतो आम्ही. अरे लोकांच्या पार्ट्या सुरू आहे म्हणलं आणि आपलं निरा म्हणलं इथं तापावर शिकून राहिलो आपण. तिकडे बाप्पा म्हणलं वावरातली जंगी पार्टी आहे ना, मारुतरावच्या इकडे ते शांताराम भाऊ हिंदी बाळभाऊ काय आणि बाकीचे काय सगळेच बोलावले त्यानं. पण इकडे म्हटलं गावात बी डॅनी बुडा हे ते बाकीची बी सणा पार्ट्या सुरू आहे. आपलं म्हणलं हे ताप शिकून राहिलो आपण. तुरीच्या दाण्याची भाजी खाल्ली घरी आलो, इथं आलो. काय ते पार्टी घुगऱ्या आहे म्हणते ते तुरीच्या घुगऱ्या. मग असं याला म्हणलं मी भूषणले आता पोळ्या घेऊन गेला ना ते मला कायले चालला रे बा फालतू. मग संख्याचा बुडा ते बाळ हो नसन तसं देणकी बाबा इतक्या पण काही बोलायची गरज ते. 2 किलो ते तुरी घुगऱ्याला काय बसले आपले. म्हणा काही करते काही ताल करणं. काही पार्ट्यानी अर्थ नाही आहे बाबू. सांगतो तुला बाबा ना पार्ट्या झालं हे झालं याच्यात माणूस बिघडते. उलट सांगतो तुम्हाला आपल्यासारखं जीवन बरं आहे. मस्त घरी जेवलं सगळं आपल्या कुटुंबातनी. आता पद्धतशीर बसलो बी पोटाचा खराबा नाही, कोणतं काही टेन्शन नाही. सकाळी अजून त्याचं पैता घाण होती माहिती नाही का. आता घुगऱ्या म्हणलं घ्यायचे पोट फुगले राहते का. मग असं आहे ते रात्री काही आपलं अजिर्णासारखं खायचं मारायचं का. आपल्याला काय रोजच्या पार्ट्या आल्या काय जाऊ दे, काही अर्थ नाही या पार्ट्यातनी. बोला कुठे झालं म्हणून आलूबोंडे घेऊन पाय ना म्हणलं मला कशा पोट्टे पाय पोट्टे सगळे संख्या मागतात भाऊ, मागतील काय नक्कीच मला वाटतेच बा. अरे बाबा काय रे काय म्हणलं बापू आलूबोंडे कुठे घेऊन चालले बे? आलूबोंडे म्हणलं आलूबोंडे. तिथं आम्हाला दिसून राहिलं ना रे. पण म्हणलं काय कुठं चालले म्हणलं घेऊन. कुठं होय आणा इकडे द्या 1 प्लेट आणा इकडे. देतो ना पण पहिले घरी निवड दाखवा लागेल ना. निवड दाखवून आलो की बड्डेच आणू ना. प्रत्येकाच्या घरी आम्ही 4-5 आलूबोंडे निवडच देणार आहोत. असं आहे का ते. बरं कुठं निवड कुठे घेऊन चालले म्हणलं. बापरे कधीला इथं का. हो बरं हो पहिले घेऊन जा तिथं निवड दाखवून दे बा आण म्हणला. हो आणतो म्हणलं आम्हाला एखादी प्लेट. नक्की आणू ना. हो ना करून सगळ्याच्या इथं 4-5 द्यायचे म्हणे डॅनी आबाजी म्हणे. बम काढले बम. बरं झालं हे तरी बरं आहे नाही का. हो आणता पण हो थांबतो आम्ही मग तोपर्यंत काय लवकर द्या लवकर घेऊन या मग. बस पाहता वाटच पाहतो मी आता. हो आलोच आम्ही. हो बरोबर बस हे गेलं की बस तुमची वेळ पहिला चालेल चल. ते मसाला किसाला घेऊन येतो मी कसं फोडणी देऊन देतो मस्त फर्स्ट क्लास पैकी. आता सगळं झालं पद्धतशीर निंबू कांदा हे ते सगळं घेऊन येतं. पातळी बाटी हे ते बिलकुल ओके नो टेन्शन. लवकर घेऊन ये. अरे बापा रे कोण आलं रे. पचार तिकडे भाजी आता कशी मस्त फोडणी देत होतो. मस्त चिकन हंडी करते वाटते घोरगड्या. हिशी वाटी पडतेच वाटते बा. त्याने म्हणा सांगते रे बाहेरच्या बाहेर निपटायचा प्रयत्न कर आता. हो काय आहे म्हणा जाय तिकडे पाहिजे काय आहे. हे कधीला बाजीला आलूबोंडे दे म्हणलं. हो आता आमची ते पार्टी होती डॅनी आबाजी म्हणे घेऊन जा म्हणे. तर म्हणलं हे देऊन देतात त्याने. का खरंच हे आलूबोंडे खातील का आता. नाही ना भाऊ हे पा त्याचं जेवण झालं आता राहू दे म्हणलं. काही आवश्यकता नाही आता राहू द्या. घरी घेऊन जाते नाही तर वापस घेऊन जा. गॅस लागते भाऊ संख्या नाही रे बा आपल्याला पचत नाही बरं. नाही ते गॅस सांगितलं आम्हाला ते द्यायला तुम्ही गॅस लागते. कुठे कधीला बाजी हे आलूबोंडे आणले म्हणलं. नाही ना भाऊ पाहिजे नाही ना पाहिजे घरी घेऊन जा. ते पाहिजे नाही म्हणलं त्याला. झालं जेवण झालं त्याचं. ते गॅस लागते आम्हाला. मग काय आमचे पोट फुगडं काय. नाही ते गॅस लागते आम्हाला. आता कठीणच झालं नाही का. पचारते भाजी आता. हो काही नाही बाबू काही नाही म्हणलं. घुगऱ्या आहेत घुगऱ्या उकडून राहिलो होतो. काय होतं बाबू घुगरे मस्त आहे. समजतच नाही आम्हाला जसं हे आलूबोंडे आणले म्हणलं. आलूबोंडे डॅनी आबाजीने दिले घ्या म्हणे. आता काही काम आहे का तुम्हाला. आता ते असल्यावर काही गरज आहे का म्हणलं. राहू द्या आता ते वापस पाठवून द्या. विनाकारण वाया जातील त्याचे कोणा कामी तरी येतील ते. वाया जाते का सकाळी कामी येते. नाही राहू दे बाबू आणलेच आता एवढ्या मोठ्या ना तुम्ही तर. ठेवून दे मला घरात नाही. सकाळी कामी ते नाचतेल्या चहा झाला खाता येते. बरं द्या ना भाऊ ठेवून द्या म्हणलं. द्या अंधारा ना या मामा घ्या. कधी आबाजी मस्त चिकन हंडी. बडबो हा का घरी काय कुठे गेला माणूस बडबो.
कुलूप आहे ना. मी येऊन गेलो ना, 2-3 चक्रा मारल्या ना, मी घरी नाहीत ना ती. रामपूरला गेले म्हणे, सांगून गेले तर म्हणे मी येतो म्हणे बरोबर. पण मला वाटते बहुतेक रस्त्यानं असू शकते. एखादा फोन लावून पहा. हो ना, कुठं वाट पाहा आता, हे फालतू रे थंड हो राहील तिकडे. ला फोन ला. काय माणूस आहे असा आहे, तिकडे जाऊन बसला. आता आपण आता बसलो वाट पाय. हो ना, मग थांबा मी आता फोन लावून पाहते कुठं काय. बसू दे ना, रस्ता नाही ना कोणतं, काहीच नाही मला, घुगऱ्या नको टाकून काहीच नाही आता. मग काय आता फालतू रे, सकाळ भारी जाईन ना मला. बसू दे, हाय तेवढं बस झालं मला आता. बसू दे, निपटा आता ते. हॅलो 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 हॅलो. घनश्याम हा बोला बोला, हा तेच म्हणलं, हा बोला बोला. बरं यायला काय होते. हॅलो, हे काय म्हणतात म्हणलं, चिमनराव काय बोलून राहिले. बोला ना, काय गेले माझ्या पाण्यात 300 आता. हा बोला बोला. काय राजो, तुम्ही तिथे बसले का जेवायला? इकडे आम्ही आता करून ठेवलं, सगळं झालं राजा. वाट पाहत बसलो. आता लोक आमचे जेवण होऊन घरी गेलो असतो आम्ही. काय तर बाबा, इकडे येऊन मला माहिती आता काय झालं काय नाही तर. मग काय तिथं घुगऱ्यावर पाय आली बाई, मग घुगऱ्यावर पण राहिलो. घ्या म्हणलं तुम्ही ते, जाऊ द्या, माझ्या 300 गेले आता, समजलं मला ते. जाऊ द्या म्हणलं, जाऊ द्या, घ्या निपटून घ्या म्हणलं, घरी घेऊन जा, सकाळी खाजा. राजा बरोबर, ठीक आहे मग आता हो घेतो आम्हीच मग ऍडजस्टमेंट करून. चला म्हणलं, जाऊ द्या, येत नाही म्हणते. बरोबर, ठीक आहे, करा जेवण, करा मस्त, मस्त करा. मग काय तर, सकाळी आता काय किती फुकतील किती नाही आता. हो ठीक आहे, ठेवतो. जाऊ द्या आता, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, कायला खराब करा आता. हो काय आता 12 वाजता नवीन दिवस लागून राहिला, नवीन वर्षाचा. कायला आता म्हणलं तोंड खराब करायला होता. बरोबर हे बा, फेडा लागेल तुम्हाला शांतराभाऊ. हा बा, फेडल्याशिवाय राहत नाही. इथंच करावं लागते, इथंच भरावं लागते म्हणलं माणसाने. म्हणलं मावरल्याचं पलटून मावर घातलं म्हणलं तुम्ही, की मास प्लॅन आहे, मैस मास्टर माइंड आहोत, असं आहे तसं आहे. तुम्ही राजा सगळे करता मावर आणता. तुम्च्यासारखे माणसंच नाही पाहिले मी. चालू 1 नंबरचे घनगणे आणि हे मारत्या तुटके बी संगरावर, हे बी असंच झाला. हो ना, मेवण्या म्हणून काय झालं ते. बळभाऊ तुम्ही म्हणता काय ते काहीच खोटं नाही बा. 100% सांगतो ना शांताराम भाऊ, आणि आपला हे मारत्या दोघे सारखेच. सोडणार बाबा तू बी. झुमऱ्या तू काय लावून राहिला, तुला काय वाटून राहिला काय, तू काय मोठा लय सुद्धा माणूस आहे का म्हणला. अबे धुतल्या तांद्याचा नाही ना तू बी. बेवड्या वानाच्या, लोफर वानाच्या, टकलेले का. पहिले काय धंदे केलं तर माहित नाही का. डिझेल एखादी कामं केला होता, डिझेल इकडे जा. मग काय माहित नाही का मला, सगळे कारण माहित आहे. आणि तू काय सांगून राहिला, हे अशा ते आहे, तूही त्यातलाच आहे. सांगा आता बा, आम्ही तर अरे बा, आम्ही तर काहीच नाही ना, हे सगळं मला शांताराम भाऊ करेल आहे. मग शांताराम भाऊ यातले मेन लीडर आहेत, आम्ही त्याच्या मागचे सैन्य आहोत. मग आता त्यानं केलं सगळं हे, आमच्यावर काय म्हणता तुम्ही. ना बा, हे बा मी नाही म्हणलं, यातला खरा सूत्रधार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला. बळभाऊ मारुतराव आणि हे भानू गिनू मला भेटायला आले. म्हणे बा कोणत्या हालतीत आपल्याला बळभाऊला 31 तारखेला बोलावं लागते म्हणे. मग काहीतरी प्लॅन करा म्हणे बा. मग मी म्हटलं बा ठीक आहे, असं करतो. आता मारत्याला पाळलं बा, असं झालं बा, तुमच्यापर्यंत पोहोचून दिली वार्ता. आणि तुम्ही झोको करता पारला मन लावली ती. सोयरे धारे पुरेच बोलावून आणले. आता त्याला माझा दोष आहे का. पण शेवटी कोण आहे याचा सूत्रधार, कोण आहे मग. मारुतराव. पाहा ते कसं बसलं मुकऱ्यासारखं, असं बिलकुल असं चुप बसेल आहे, मस्त ऐकून राहिलं, फक्त गुलगुल हसून राहिलं. अबे मारते आले का, काही गरज आहे का इतकं करायची. तसे बोलावलं असतं का, आलो नसतो का, काही एवढी आवश्यकता. असं झालं तसं झालं, पडला आणि काय आले का, हाताने का नामुष्की करून राहिली तुही. काय सांगा आता. अरे आता तुम्हाला काय सांगू जाऊ बा, खरं कारण काय तुम्हाला माहिती आहे का याचं. इथं हे सगळे बोलावचं मेन कारण काय माहिती आहे. काय म्हणजे दुसरं काय आहे, डांगळो करायसाठी बा मी आलो की मला मग कसं डोक्यावर घेऊन नाचायचं, मजा घ्यायची, उडवायची. याच्या पडेल काय म्हणलं दुसरं. अबे पण मी हुशार आहो ना, तुझ्या सासरा येते याच्या पुढे काय करू राहिलं तुझ्या. मुगाड्यान बसले ना आता, जेवले खाल्ले बसले. दुसरं काय होणार आहे. काय सांगा आता. हे बा सांगतो तुम्हाला, खरं कारण एकच आहे याचं. तुम्हाला हे बा सगळ्याला मला बोलावणंच होतं. हो तसे काही तुम्ही आले नसते, पण आता हे या कारणाच्या आता कसं मामाजी आले, साळभाऊ आले, हो बाकीचे आता सोयरे धायरे आले. त्याच्यानं काय झालं, आता आपल्याला करायचा आहे वाढदिवस राणीचा. तुम्हाला माहीत आहे ना शांताराम भाऊ. सोयरी किती विचारलं तुम्ही प्रश्न, एक परेल आहे म्हणे तुम्ही. 1-1-2001. माझ्या घरचे सांगितले जन्मतारीख आठवा ना तुम्ही. सोयरी किती गोष्ट 1-1-2001 आठव. आपण हॉलमध्ये बसलो होतो नाही का, सगळेजण बसलो होतो. पहा ना, आठवून घ्या तुम्ही. 587 नंबरचा एपिसोडमध्ये पहा आपल्या सोयरीचा काय सांगितली जन्मतारीख. पहा तुम्हीच पहा. कोणतं राहतेच कोणते सोयरी. माझं नाव राणी भुजंगराव देंडके. राणी नाही का. असं बरं म्हणलं, काय बाकी शिक्षण वगैरे किती झालं म्हणलं तुझं. BSc अग्री पूर्ण झालेलं आहे यावर्षी माझं. बरोबर. काय जन्मतारीख कशी काय, किती आहे जन्मतारीख. 1-1-2001. 1-1-1 ची जूट परेल लागते का काही. बरं बोला मारत्या काय बॉम्ब टाकला का तो. बाबा लगा आम्हाला आमच्या घरची लगा, खरं सांगतो ना, तारीख ध्यानात नाही राहत. 2 दिवस निघून गेल्यावर ते तण फुकते मग म्हणते माझा वाढदिवस साजरा नाही केला. तू लगा बापा लगा म्हणजे पूर्ण सोयरे धायरे बोलावून गेलवून उद्या चांगला जंगी वाढदिवसासाठी नाही. बापा लगा मारत्या. तेच होतं ना, मला माहित होतं तुम्ही येत ना म्हणून. हो आता कसं आहे, तुम्ही आले, आता उद्या दिवस थांबा आता. हो तसं कसं मी अजून तिला काहीच सांगितलं नाही, कानो खबर काहीच नाही. हो जराशी फुगेलच होती आजही ते. तिला वाटते आठवण आहे का नाही आले. हो पण मला पक्की आठवण आहे. तर आता मी कसं करून राहिलो, तसा प्लॅननुसार आपल्याला उद्याचा वाढदिवस करायचा आहे. आता म्हणलं उद्या दिवस जरासं सगळ्या मिळून जरा मला मदत करा. बाबा आता अजून काय करायला लागतो आम्हाला तू. काय करा काय लागते म्हणलं आम्हाला. काय करायचं म्हणजे कसं आहे, वाढदिवस आता तिला तर माहीतच आहे तिचा वाढदिवस आहे म्हणून.
हो ते ध्यान ठेवून आहे की बा आपला वाढदिवस काही देते का नाही शुभेच्छा. आता कसं आहे सगळ्याला आपल्याला असं समजायचं की बा आपल्याला माहीतच नाही. हां सगळ्यांना तुम्ही उद्या समजा जेवणं खावणं करून निघायच्या फिक्रीत बा चाललो आम्ही असं करून तुम्ही सगळे पाहुणे तुम्ही सगळ्या बायाला सांगून देता आता. पण बरोबर सगळ्यांना तुम्ही चालले जा. हो तिला वाटलं पाहिजे की बा एकानं शुभेच्छा नाही दिल्या ना मायनं ना बापानं ना कोणच. सगळं माझ्या सासरेबाला सांगून देता गोष्ट. आणि मग मी बी चालला जातो घरातून बाहेर मंडप आहे बा असं तसं. मग तिला काय वाटते काय नाही तर मग तिला वावरात तिथं पाठवून संख्यासंग भाकरी घेऊन मजुराच्या. आणि मग तिकडे जाऊन वावरात गेल्यावर इकडे आपण सगळे घरी यायचे आणि घरी पूर्ण व्यवस्था करायची. आणि मग तिकून ते येईल का नाही मग तिले कसा आचार्याचा धक्का द्यायचा. असा आपल्याला वाढदिवस करायचा उद्याचा. बापरे मारत राहा काय प्लॅन बनवला तुम्ही. म्हणजे पहिले नाराज करायचं नाही पहिल्या दिवशी वर्षाच्या आणि मग शेवटी आनंदित करायचं. वाढदिवस काय म्हणते वाढदिवस तर सगळेच करून राहिले पण आपल्याला कसं आगळा वेगळा करायचा आहे ना. आता तुम्ही सांगितलं तसं करा आता जवळ बा तेवढं बाया घ्यायला सांग ना म्हणलं बरोबर तिच्या लपून बरं. हो ना आता ते सगळं खांद्यावर माहीत टाकणं तू काय काळजी करून राहिला. हो काही हरकत नाही करतो मी ते सांगतो द्यायला बयास कसं घरून गेल्यासारखं करतो आणि कुठं जाऊन थांबतो मंदिरावर. अजून मग तू मग सांगतो आम्हाला काही वापस यायला लागते घरी तर करून टाकू मग काय व्यवस्था करायची. बस आता काही सांगायचं कामच नाही आता. फक्त माझ्या मामाजीला तेवढं सांगून द्यायचं मला शांतराम हो तुम्ही. बस झालं मग मॅनेज आता सगळं ओके करून टाका काम फिनिश. उद्याचा वाढदिवस आपण साजरा करा म्हणजे करायचा. त्याला नवीन वर्ष बी आहे समजा इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे आपलं मराठी गुढी पाडवा आहे समजा. पण त्या पद्धतीने आपण आता वाढदिवस साजरा करून टाकू. समजलं ना आता. तेच म्हणलं कसं महाराष्ट्राचा प्लॅन आहे ते असाचा वाढदिवस करायचा म्हणे आपल्याला. आता म्हणलं निघाचं नाटक करू आपण जेवण घेऊन झाले की आणि बस शांतराम भाऊजी इथं बसायचं आहे तिथं व्यवस्था केलेली आहे सगळ्या. तर म्हणलं मग आम्ही पहिले निघतो मग तुम्ही निघा. बापा मला खरं सांगतो ना मला आठवण नव्हती याची 1 तारखेला आता वाढदिवस करायला लागल. म्हणलं जवळ बन अशासाठी बोलावलं. बरं मग आता आपल्याला निघाचं नाटक करायचं आहे जेवल्यावर शांतराम भाऊजी जाऊन बसायचं आहे. आणि नंतर मग आता इले मग ते वावरात पाठवून संख्या बरोबर. तसं आहे ते काहीतरी करून संकेत नाही तिला वावरात नाही पाठवणार आहे. आणि मग आपल्याला घरातली पूर्ण बिलकुल असं म्हणजे वाढदिवसाचं पूर्ण डेकोरेशन करायचं आहे. म्हणलं जरासं शिका म्हणलं मा भाऊ किती म्हणलं वाढदिवसासाठी किती म्हणलं जीव तोडून राहिला. तुम्हाला म्हणलं आठवण नाही राहत म्हणलं मी आठवण आहे ना आठवण असते तुम्हाला. ते ना आठवण पण हे बा माय असं होते त्या दिवसच्या आंधील्या दिवसाला वाटून राहते आणि ज्या दिवशी वाढदिवस त्या दिवशी बोलतो मी. तरी मी किती घे बाबा अलाराम लावतो काय हातावर लिहून ठेवतो काय. पण ते शेवटी लागायचं येते मग अंगावरच. आठवण नाही का आमच्या बहिणीची आठवण ठेवते आता सांगून आता डबल बसून. ठेवतो ना बा ठेवतो ना म्हणलं आता तू अंगावर येतं का आता नाही मोठा तात्या यांचं मोठा भारी आहे. बरोबर ठीक आहे मग आता बा जरा स्वयंपाक पाणी करू लागत तिथे एकटीच करू राहिली बिचारी. पण लवकरात लवकर आटपतं घ्या पटकन करायचं आहे ते. चला आता जा कामी लागा आता मी लागतो आमच्या कामी. ठीक आहे संकेत पाहू सांगू नको म्हणलं कोणाला. तेच म्हणलं ना बा तेच म्हणलं वहिनी सांगू नको. मी काय सांगतो मी नाही सांगत. आता थांबायच नाही पुरं निघू द्या आम्हाला कसं दुकानात जाणं होते ना माझ्या आता विनाकारण थांबणार जेवण झालं सगळं झालं. आता बा निघतो मी जाऊ द्या आता गाडीवर बसलो जाऊ द्या आता. थांबा ना तुम्ही आता मारती अर्ध्या तासात येते वापस. ते आला की मग त्याची भेट होते मग चालले जा. घरात बरं अर्धा तास इथं जाऊ ना शांतराम भाऊजी इथं गाडी लावली की बसणं आहे मला तिथं. नाही बा आता काहीच मिनता करू नका तुम्ही आता मला जाऊ द्या कारण की माझ्या दुकानचे काम होते. जाऊ द्या जेवण झाले सगळं झाले. मारत राहिले एखादा फोन करून देईन मी जाऊ द्या आता. चला येतो संकेत चला 20 रुपये देईल तुला. चला येतो मग. बरं जा मग आता काही हरकत नाही. हो आम्ही आता कसं धामणगावला जाणार आहोत दर्शनाले. हो आम्ही बी आता कसं दोघं जण तयारी करतो निघतो आता पाहुणे गेली की. हो ठीक आहे मग या तुम्ही आता. हो आम्ही येतो. बरं या मग दर्शन घेऊन. चला निघतो आम्ही बी आता. चला शांतराम भाऊजी इथं. बरं मी काय म्हणतो युवा बा हो आता निघतो म्हणलं आम्ही. हो कसं आहे आता जेवण झाले सगळं झालं पद्धतशीर. कसं आता निघा म्हणलं. आता बाबाला आठवण नाही वाटतं माझ्या वाढदिवसाची. आईली नाही बाबाली नाही. हो ना आता त्याली आहे का नाही काय सांगा. नाही ना बाबा थांबा तुम्ही आजचे दिवस 4 वाजेपर्यंत थांबा नंतर मग जा ना संध्याकाळच्या पायरी. तुम्ही असले जमते आम्हाला आता तुम्ही येतच ना किती दिवस झाले. येईन आता एखाद्या वक्ती आता काही थांबायला नको लो. हो थांबलो ना आता रातभर थांबलो येते. हो कसं उशीर करायला पुरत नाही. आईला आवाज देतो या म्हणा कर म्हणा लवकर थैली भरून चाल म्हणा आता. हो दे आवाज दे. आता बरं ठीक आहे सांगते मग. हो 4 वाजेला थांबाच असतं ना. आता हे चालले पाहुणे तर आम्ही निघतो म्हणलं वाटा काय आम्ही काय करा थांबून. जाऊ ना थांबा तुम्ही गडबड नका करू. हो कसं आता हो आता मारुतराव सांगत तसं आता आपल्याला करायला लागून राहिलं. हो असे वांदे आहेत. हो ना पण म्हणलं काय कुठं काय आपल्याला बसायचं कुठं जाऊ ना. वाटा इथून आम्ही कटलं काढा कुठं जाऊन बसा. हे पा आपली शांताराम भाऊ नाही का तिथं व्यवस्था केली आहे ना. बळभाऊ तिथं जाऊन पोहोचले बी मग काय तर. हो ना गेलेत ना ते आता त्याची स्कूटर घेऊन. हो तर तुम्ही आता तिथंच निघा झोको हो जाऊ दे तिकडे. तिथे व्यवस्था केली का बरोबर ठीक आहे ना. आता कसं लवकर घ्या म्हणा वाटतं कसं आपण निघू पटकन आणि लवकरात लवकर माटीला फोन करून द्या ये म्हणा लवकरात लवकर काय करायचं कर ना. तयारीतच आहे ती बी. हो केक आणायला पोट्टी गिट्टी पाठवली द्या ना. हो बाकीचं काही सामान सुमान डेकोरेशनचं. हो तो येतेच बरोबर टाईमवर काही वांधा नाही. आता आपल्याला निघायचं करा आता. चला आले वाटते पाहुणे नाही का. हो आता हे आले वाटते ना. हो चला या म्हणलं पाहुणे बा या इकडे या. आले सगळे झुंडच्या झुंड इकडे झाले वाटते आता नाही का. हो उतरले वाटते आले कोणी कटले आणि कोणी काय कठीणच काम झालं आता. हो येऊन राहिले पण काही कमीत कमी साखर पाणी तर सांगा बनवायचं. काय तसेच कोळलेच बसत आम्हाला. हो ना काही चालते का नाही म्हणलं वहिनीच्या पुढे.
हो ना, करतो ना. आले पाहुणे बा. तेच म्हणलं. देणकेचा येऊ राहिले वाटते नाही का, हातपाय धुवून राहिले का? बरं बरं, काय आता झालं मग मोकळं झालं मारत राहतो घर. हा, कोण आहे घरी आता? फक्त राणीबाईच राहिले असेल ना? बस झाले आता, सगळे झाले तर बस. आता फक्त कसं आहे, मारून राहिलं तुम्ही फोन करा लवकर. म्हणा जाय म्हणा घरी, ते लवकर यायला काय वावरात कसं पाठवा ते पाठवा. संकेत आहे फक्त घरी आहे ना, राणीबाई आहे. करा बडभाऊ, मारत राहिले फोन करा. लवकरात लवकर डेकोरेशन करायचं आहे म्हणा आम्हाला. लवकर पाठवून द्या म्हणा राणीबाईला वावरात. ते भाकरी घेऊन पाठवतो म्हणे ना, काहीतरी नाटक करतो म्हणे ना. करा फोन. हा बोला जाऊ, बोला म्हणलं बोला. जा ना म्हणलं, घरी जा ना आता. इकडे आलो ना आम्ही शांतराभाऊची तर बसायला. म्हणलं शांतराभाऊ लवकर काढून द्यायच्या फिक्रीत आहे. त्याला वाटते नाही अजून डबलचं जेवा लागल. हा लवकर जा. ते काय ते कसं काय सांगायचं ते समजावून सांगतोय घरच्या पहिले. आणि पटापट लवकर डेकोरेशनला आम्हाला जाऊ दे तिथं. बरं, आले का सगळे? आले का चंद्रभाऊजी इथं? ठीक आहे. तर म्हणलं भानू आला का साहित्य घेऊन? आपलं ते केक गी आणण्यासाठी पाठवलं होतं त्याला. आला का, पोचला का म्हणलं? बरं, आलं ना साहित्य, आलं सगळं आलं. फक्त तू जाय आता तेवढं सांगून देते. काय कसं करतं ते तर पाय तू लवकर. हो बस, चालू चालू. हो, तुम्ही नका काळजी करू. बस 15 मिनिटात. हा आलोच मी, फोनच करतो तुम्हाला. काय रे, जरासा उशीर झाला वावरातून आले. काय गेले वाटते सगळे मग? नाही हो, काय थांबले नाही जरा बरं? मी आणले का ये लोक थांबती ना. जवळ बळ गेले आणि सगळे तुझे बाबा गेले. सगळेच गेले तर हो ना. एकानं तर शुभेच्छा नाही दिल्या हो ना. साध्या आई बापानं नाही दिल्या. हो ना, पुरीचा वाढदिवस माय बाबाच्या आठवणी राहायला पाहिजे, पण नाही त्याच्यात हो यायचे दिसत नाही मला. यायला आठवण नाही वाटते. हो हो, गेले सगळेच गेले तर. जेवण केले चालले गेले. मग तुमची कुठं वाट पाहणार आहेत ते? ना पण मजुराच्या येताच येत नाही ना. आज आता कशी तूर होऊन जाते, शेवटचा दिवस आहे. कसं म्हणलं आज जरासं नेटानं काम करा. तर आई बाबा कुठे गेले? ते कुठे गेलेत म्हणलं? हा, घरी नाहीत का? आता बाई का? आता बाई मामाची ते गेले तर धामणगावले दर्शनाला जातो म्हणे आम्ही. आजची 1 तारीख आहे म्हणे. येतो म्हणे जाऊन असं म्हणत, आणि ते गेलेत मग. सांगा आता, ते गेले तिकडे नाही का? अभिन आता हे भाकरी कोण नेऊन द्या? आता हे हार आपल्या वावरातनी मजूर आहे ना. ट्रॅक्टर आलं, मशीन आली. आता कसं थोड्या वेळात हे तूर सोंगणं झाली की गंजी काढणं सुरू होती. तर आता एक तर मला आला फोन. मला जावं लागते मंडप घेऊन. आपलं 1 तारखेला शाळेत आता कार्यक्रम आहे. तर मला जावं लागते तिथं मंडपाचं सामान घेऊन ट्रॅक्टरात. तर मी काय म्हणतो, तू संकेत आता हे थैली आहे का नाही, वावरात तेवढी पोस्ट कर म्हणला आता. आणि तेवढं जरासं मजुरावर लक्ष ठेव. बापरे, म्हणजे शेतात जाऊन भाकरी नेऊन द्यायच्या का आता? आता काय तेवढं नेऊन दिलं तर काय बिघडून राहिलं? आता इथं हे मंडप घेऊन जावं लागते ना मला, म्हणून सांगून राहिला. नाही तर मीच गेलो असतो. हा, तिथं लावून देणं आहे. 2-3 पोट्टे सांगितलेले आहे कामाले. हा, तेवढं तू आता थैली घेऊन संकेत सांगत जाय आणि वापस ये मग. हा, 1-1.5 घंटा थांब तिथं, येतोच मी. आता माझ्या वाढदिवसाला जागेवर आता कोणते काम आता वावरात जायची पहिली. हो ना, जरासं तर काही वाटायला पाहिजे ना. आम्ही किती आठवण ठेवतो यायची. हो ना, 7-12 किती आठवण ठेवली. यायला म्हणलं आमची आठवण नाही. बरं बरं, हो जातो म्हटलं, जातो. संकेत कधी चालतं मग? काय तुम्ही सांगता ती? हो म्हणजे कसं थैली आणलेली आहे. हो चालेल मग लवकरच. लवकरच जा, उशीर नका करू ना. ते जेवाचे राहिलेले आहेत. हा, ट्रॅक्टरवाल्यानं कसं मला सांगितलं अर्जंट घेऊन यावा. त्याच्या घरून भाकरी आणल्या मी. हो जाय तू, हे पटकन त्याच्या भाकरी घेऊन जा. आणि वावरात जरासं आपल्या इकडे ते सोंगणं सुरू आहे त्याच्यावर लक्ष दे. हा हो ठीक आहे. नाही तर लय दांगडो करतात बरं ते. काय कोण कौतुक नाही ना, कोणाचा वाढदिवस नाही ना, कोणाचं काय नाही आठवण. हो, आपणच ठेवा फक्त. हो यायला आमच्या आठवण नाही राहत कोणती जन्मतारीख आहे आणि काय आहे. मला वावरात तिकडे आता. चल भाऊ संकेत, चल आता. हो येरी काही अर्थ नाही आता, चल. आपलं किती दूर आहे रे शेत आपलं संकेत? हा, कुठं आहे आपलं वावर? हा, किती दूर आहे अजून? ते काय जवळच असं 2-4 वावर गेले की बस लागतेच मग वावर. तिथं आता ते आपली टूर सोंगणी सुरू आहे. मशीन आलेली आहे, त्याला आता भाकरी गिकरी देऊन देऊ आणि मग चालली घराकडे वापस. वहिनी, एक विचारू का तुम्हाला? हो, आज आता नवीन वर्ष आहे. पण तुम्ही बा सकाळपासून मला ना नाराज दिसून राहिला. हा, असं म्हणजे काऊन नाराज काऊन असाल तुम्ही? एवढे नाराज काऊन दिसून राहिले? काय सांगू संकेत तुला? मी सांगत नव्हते रे, पण खरोखर आता तुला सांगते मी. फक्त कोणाला सांगू नको. आज म्हणलं माझा वाढदिवस होता, पण साध्या शुभेच्छा नाही दिल्या म्हणलं तुझ्या मारुती दादानं. हा, माझे आई बाबा हे ते सगळे निघून गेले, पण म्हटलं कोणाला आठवण नाही आली म्हटलं वाढदिवसाची. आणि आपण किती आठवण ठेवतो. हा, तुझ्या मारुती दादाच्या वाढदिवसाला आपण किती हे केलं होतं. अरे बाबा, मारुती दादा लय म्हटलं माणूस आहे. हो, छोट्याचा वाढदिवस घेतला ना बाबा, बॅनर काय हे काय ते काय केक मोठाच्या मोठा. आणि म्हणजे तुमच्या वाढदिवसाच्या ध्यान नाही. अरे वा मारुती दादा, मारुती दादा तुम्ही सोडूच नका, सोडू नका. पण म्हणलं खूप नाराज झालं म्हणा. हो, एवढा म्हणलं आठवण तर ठेवायला पाहिजे ना. एवढी तारीख काय? हा, खूप भारी नाही माझी तारीख एक एक आता. एवढी आठवण ठेवायला नाही पाहिजे ना. ठेवायला पाहिजे होतं म्हणून तुम्ही नाराज आहे ना. हो सर, म्हणलं म्हटलं मग त्याला. हो, माझा वाढदिवस आहे म्हणा, काही साजरा करता का नाही म्हणा. अरे भाऊ, तसं असते का संकेत? आपला वाढदिवस आपण सांगत असते कोणाला? हो, आता आपण कुठं व्हॉट्सअपवर टाकतो? आपण आपला स्वतःचा टाकत असतो का? दुसऱ्याने आपला टाकायला पाहिजे अशी अपेक्षा असते आपली. पण जाऊ दे, नाही तर नाही म्हणा, काही हरकत नाही म्हणा. हो, पण आता असं वाटलं नव्हतं पण नाही का? हो, चल आता शिदोऱ्या देऊन परत येऊ. हा, चल. पण आता माहित तरी होतं का आम्हाला? गडबडीत आता तुम्ही सांगून राहिले म्हणून आता माहित झालं आम्हाला, म्हणून आलो आम्ही. मग काय तर आम्हालाच तर माहित नव्हतं हे काय झालं कसं झालं तर. हा, अचानकच कसं काय बा हे? संकेत, काय झालं का आपल्या घरी? इतके लोक आले, आतमध्ये सुद्धा खूप आवाज येतो. हा, काय आहे का म्हटलं घरी? काय माहिती काय झालं तर लयच लोक दिसून राहिले ना. पुन्हा काय आहे काय नाही, काय झालं बा? काय म्हणजे माती झाली काही लागलं गेलं असेल का कुठं? पडला गेला असेल तर गाडीवर म्हणा, काय सांगता येते बा. अशा टाइमला जास्त नाहीच ना टाइमपास करता येत. लवकर कार्यक्रम आटपता घ्या लागते. हा, राहिले शिले फटाफट बोलावून आणि फटकन निपटून टाका लागते. चल फटकन. बापरे, काय झालं काही समजायला मार्ग नाही. निपटा लागते काय करायचं? चल भाऊ संकेत, आतमध्ये चल चल.
हॅपी बर्थडे टू यू. ओ माय गॉड, किती घाबरले तुम्ही. मी म्हटलं काय घरात इतके लोक कशासाठी आले. अरे बापरे, माझा वाढदिवस. अरे बापरे, बाबा तर गेले होते, आले वाटते सगळेजण. बापरे, काय कसं काय कसं म्हटलं काय काय केलं तुम्ही. काय सांगतो तुम्हाला, मोठी बोरी कोट आहे ना. कालपासून सतावून लावून द्यायनं. हो ना, आता हे सगळं म्हणलं तुमच्या वाढदिवसासाठी. हो, कालपासून द्यायनं बोलावणं काय, अरेंजमेंट काय. हो, रात्री बी म्हणे असं करा तसं करा. शेवटी इथपर्यंत येऊन ठेवलो आम्ही आता. बापरे, कमाल झालं ना. पण तुम्ही गेले होते सगळे, आता मला शेतात दिलं पाठवून. मग तुम्ही आतापर्यंत कुठे होते म्हटलं, कुठे लपले होते बाबा तुम्ही. काय काय बा, इथून गेलो तिथे शांताराम घनगडच्या घरापुढे गाड्या उभ्या केल्या, तिथे थांबलो आम्ही. सगळी कसं तुम्ही वारातून येईपर्यंत मग काय सगळं नाटक नाटक नाटक. बस कालपासून दिला नाटकच नाटक. बापरे, म्हणजे तुम्ही इथेच होते सगळे. मला तर वाटलं माझ्या वाढदिवसाची आठवण सुद्धा नाही यांना. नाही बाबाला, ना आईला, ना कोणाला. पण खूप छान तुम्ही केला अरेंजमेंट, हे ते सगळे डेकोरेशन. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणलं नाही जमवा. चल केक कापून घे म्हणलं पटापट. चल इथं लवकर. नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, त्याला रप वाटा लागते ते. चल इथं. खूप खूप धन्यवाद. खरोखर यांचे खूप खूप आभार मानते मी. आणि त्याचबरोबर आपण सर्व, माझे आई बाबा, माझे सासू सासरे, माझे इतर सर्व नातेवाईकांचे मी आभार मानते. आणि उपस्थित सर्व बालमित्रांचे आणि जे काही सर्व सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांचे मी आज आभार मानते. माझा वाढदिवस यांनी खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला, मला कळू सुद्धा दिलं नाही. आणि खरोखर असंच त्यांनी माझ्यावर प्रेम ठेवावं आणि अशाच प्रकारे आमचे संसार चांगल्या प्रकारे राहावा, भांडणे होऊ नये हीच अपेक्षा. आणि एक नवीन म्हणजे आजचा नवीन वर्ष 2025 सुरू झालेले आहे. आणि या नवीन वर्षामध्ये आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या वर्षामध्ये आपणा सुख, समाधान, आनंद, ऐश्वर, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं सांगून मी आजचा आहे माझा जो वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. चला आजचा एपिसोड इथंच संपूया आणि उद्या भेटू नवीन विषयासह. खरोखर 2024 या वर्षामध्ये आपण जे काही सहकार्य केले आमच्या चॅनलला, जे काही आज आपण 3 लाखापर्यंत पोहोचले, खरोखर आपले खूप खूप आभार. आणि असेच सहकार्य आपले असू द्यावे. 2025मध्ये सुद्धा आपण 5 लाखाचा टप्पा गाठावा अशी अपेक्षा ठेवूया. आणि असेच तुमचे सहकार्य असू द्या. खरोखर सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.